श्री स्वामी समर्थ मित्रांनो, असतील शिते तर जमतील भूते. निरोगी जीवन जगायचे असेल तर याच दिशेला तोंड करून जेवण करावे, नाही तर रोग पाठीशी लागतात आणि विनाकारण दवाखान्यामध्ये पैसा खर्च होतो. त्यामुळे जेवण करताना जर तुम्ही या दिशेला तोंड करून जेवण केले तर तुम्हाला आरोग्याची प्राप्ती होते आणि निरोगी आयुष्य जगता येते. तसेच जेवण करताना जेवणामध्ये केस आला तर आपण नेहमी केस बाजूला काढतो आणि तेच जेवण परत खात असतो. परंतु वास्तुशास्त्रानुसार तसेच ज्योतिषशास्त्रानुसार ताटामध्ये केस येणे यामागचे कारण सांगितले आहे, ज्यामुळे आपल्याला येणाऱ्या अडचणींचे परिस्थितीचे काही शुभ अशुभ संकेत देत असतात. त्यामुळे ते संकेत कोणते, जेवणात ताटामध्ये केस आला तर आपण काय करावे, असे जेवण खावे की नाही, याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ, जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा. माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करो. आपण समाधानाचे 4 घास पोटात पडावेत यासाठी खूप मेहनत करून अन्न ग्रहण करतो, पण कधी कधी आपण जेवायला बसलो की ताटामध्ये केस येतो. मग आपण तो केस काढून टाकतो आणि तो केस बाजूला करून पुन्हा ते जेवण करतो किंवा दुसऱ्या ताटात वाढून घेतो, नंतर जेवण करतो. आपण म्हणतो घरात केस विंचरल्यामुळे ताटामध्ये चुकून केस आला असेल, परंतु आपण जर लक्ष दिले तर नेहमी घरातील एकाच व्यक्तीच्या ताटामध्ये केस येत असतो. मग असे का होते, म्हणजे हा कशाचा संकेत असतो, तर ती व्यक्ती आजारी पडणार आहे याचा संकेत असतो. त्या व्यक्तीची तब्येत अचानक बिघडू शकते. काही वेळेस आपण जेवण करत असलो आणि आपल्या ताटात चुकून कोणाला पाय लागला तर ते जेवण दारिद्र्य आणणारे असते. असे जेवण कधीही करू नये. पाय लागलेले भोजन खाल्ल्यास आपल्या जीवनामध्ये दारिद्र्यता येते. तसेच जर आपण जेवण करत असलो आणि ताटाला कोणी ओलांडले तर असे जेवण देखील कधीही खाऊ नये. कधीही ते पक्ष्यांना टाकावे. असे जेवण खाऊ नये, कारण ते जेवण खाल्ल्याने ते भोजन मानले जात नाही. यामुळे आपलं मन आणि ते जेवण दोन्हीही अशुद्ध होतं. शास्त्रानुसार व्यक्तीने नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून अन्न खावे. असं केल्याने व्यक्तीसाठी अन्न अधिक फायदेशीर होते. त्याचबरोबर दक्षिण दिशेला खाल्लेले अन्न भूताचे मानले जाते आणि पश्चिम दिशेला खाल्लेले अन्न रोग वाढवते. जेवण करताना सुरुवातीचा घास पूर्वजांच्या नावाने बाजूला काढून ठेवावा. शेवटी तो घास परत ताटात ठेवून द्यावा. ताट बेसिंगमध्ये ठेवू शकता. एकाच ठिकाणी बसून पोटभर जेवण करावे. जेवण करताना वारंवार उठबस केल्याने धनाचा नाश होतो. टाकून दिलेले अन्न पुन्हा खाऊ नये, यामुळे आयुष्य कमी होते. भुकेपेक्षा जास्त जेवू नये. कोणालाही उष्टे जेवण खाऊ घालू नये आणि कोणाचेही उष्टे जेवण आपण स्वतः खाऊ नये. खरकट्या तोंडाने कुठेही जाऊ नये. म्हणजेच काहीही खाल्ले तरी थोडेसे का होईना पाणी प्यावे. जेवण शांत आणि आनंद मनाने करावे. जेवणात काही कमतरता असल्यास अशा जेवणाला नावे ठेवू नयेत. पती व पत्नी जर का एकाच ताटात जेवण करत असतील तर ते अशुभ असते. पती पत्नीचे एकाच ताटात जेवण म्हणजे मद्यपान करण्यासारखे आहे. त्या व्यक्तीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. आणि जर जेवण करता करता केसांचा गुच्छ जर जेवणाच्या ताटात आला तर समजावे की त्या व्यक्तीवर खूप मोठे संकट येणार आहे. खूप मोठ्या संकटात येण्याची धोक्याची घंटा आहे. त्यामुळे हा संकेत जाणून घ्या. मुलगी जोपर्यंत वडिलांच्या घरी आहे तोपर्यंत मुलीने वडिलांसोबत ताटात जेवण करावे. त्यामुळे पित्याचा कधीही अकाली मृत्यू होत नाही व पित्याचे मृत्यूपासून संरक्षण होते. म्हणून जोपर्यंत मुलीचे लग्न होत नाही तोपर्यंत मुलीने तिच्या पित्यासोबत बसूनच जेवण करावे. कधीही इतरांच्या वाटणीचे अन्न आपण स्वतः खाऊ नये. असे अन्न आपण स्वतः खाल्ल्यास आपल्या जीवनात दारिद्र्यता येते. सुदामाने भगवान श्रीकृष्णाच्या वाटणीचे चणे गुपचूपपणे स्वतःच खाऊन घेतले आणि त्याला घोर दारिद्र्याचा सामना करावा लागला होता. त्यामुळे कोणाच्याही वाटणीचे अन्न स्वतः ग्रहण करू नये. आपल्या भोजनातील पशु पक्षी यांचा भाग त्यांना देऊन टाकावा.
मग आपण ते भोजन ग्रहण करावे. त्यांच्या वाटणीचे अन्न कधीही खाऊ नये. सर्वांना वाटून मिळून मिसळून भोजन केल्यास आपल्याला त्याचे पुण्य मिळते. देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या किंवा फाटलेल्या ताटामध्ये जेवण करणे अशुभ मानले जाते. यामुळे आपणच आपल्या दुर्भाग्याला आमंत्रण देण्यासारखे होते. त्यामुळे आपल्या जीवनात दुःख, दारिद्र्य प्रवेश करते. एकादशीच्या दिवशी कधीही तामसिक अन्नाचे सेवन करू नये. एकादशीच्या दिवशी अन्न सेवन करण्याचे नियम पाळावेत. उत्तर दिशेला मुख करून जेवण केल्यास सन्मान आणि पूर्व दिशेला मुख करून जेवण केल्यास प्रसिद्धी मिळते. शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी मांसाहार करणे तसेच मद्यपान करू नये. सात्विक अन्नाचे जेवण करावे. जेवणाची नासाडी करणे किंवा अन्नाचा दुरुपयोग करणे हे शास्त्रानुसार चुकीचे मानले जाते. म्हणून आपल्या ताटामध्ये आपल्याला उष्टे अन्न कधीही सोडायचे नाही. उष्टे अन्न सोडल्याने घरामध्ये माता लक्ष्मी टिकत नाही. त्यामुळे तुम्हाला लागेल तेवढेच अन्न घ्या आणि तेवढेच खा. वाटले तर तुम्ही हळूहळू थोडे थोडे करून खाऊ शकता, परंतु ताटामध्ये उष्टे अन्न सोडू नका. किंवा काही लोक जेवण झाले तरी देखील त्याच ताटामध्ये हात धुतात. असे करणे चुकीचे आहे. हा माता अन्नपूर्णेचा अपमान आहे. त्यामुळे माता अन्नपूर्णा नाराज होत असते. आपण आपले जेवण झाले तरीही इतर सर्वजण उठल्याशिवाय आपण ताटावरून उठू नये. जर असं केलं तर आपले पितृ नाराज होतात. आपल्याला पितृदोष लागतो. जेवण झाले की ताटात हात धुणे हे वास्तुशास्त्रानुसार निषिद्ध मानले जाते. आपल्या योनीतील जीवांचे रक्षण होत नाही. म्हणून जेवण झाले की त्या ताटामध्ये थोडेसे पाणी टाकून ठेवावे. हात दुसरीकडे धुवावा. ताटात हात धुणे अन्नाचा अपमान आणि अन्नपूर्णा मातेचा अपमान करण्यासारखे आहे. म्हणून ही चूक करू नये. जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी ओम शांती शांती या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केला तर सर्व देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. हे सर्वजण आपल्यावर खूप प्रसन्न होतात. सर्व देवी देवतांची आज्ञा घेऊन मग जेवण करण्यास सुरुवात करावी. आपल्याला जर कोणतेही मंत्र येत नसतील तर जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी निदान भगवंताचे ध्यान करावे. सांगावे की भगवंता, आत्ता तुझ्या कृपेमुळे मला पोटभर जेवण मिळत आहे आणि जेवणाला सुरुवात करावी. यामुळे भगवंताची कृपा आपल्यावर राहते. आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते आणि आपल्या समोर वाढलेल्या ताटाचा सदैव आदर करावा. आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होऊन आपल्या अन्नधान्यात बरकत येते. जेवण करण्याला बसण्यापूर्वी सर्वात आधी भगवंताला नैवेद्य देखील दाखवावा. म्हणजे ते अन्न न राहता त्याचा प्रसाद बनतो आणि प्रसाद ग्रहण केल्याने आपल्याला कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता जाणवत नाही. भगवंतांना न चुकता दररोज नैवेद्य दाखवल्यास आपल्या घरात अन्नधान्याची बरकत होते. घरात कधीही अन्नधान्याची कमतरता जाणवत नाही. बिछाण्यावर बसून कधीही जेवण करू नये. यामुळे व्यक्तीला कितीतरी रोगांचा सामना करावा लागतो. किंवा असं म्हणतात की बिछाण्यावर बसूनच जेवण करण्याची वेळ येते. नेहमी जमिनीवर आसन टाकून त्यावर बसून जेवण करावे. जेवण करताना कधीही चप्पल घालू नये. जेवण करताना कधीही कोणाला उठवू नये. यामुळे जीवनामध्ये दुर्भाग्य येते. जेवण करताना घरातील कर्ता पुरुष अथवा कर्ती स्त्री जर जेवण करत असेल तर इतर चिंताजनक विषयावर चर्चा करू नये किंवा त्यांना नाराज करू नये. सुरुवातीला त्यांना शांत चित्ताने जेवण करू द्यावे. त्यानंतर अशा गोष्टीवर बोलावे. जेवण करताना त्यांना अपव्यय आणू नये. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.